जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 22, समास 4, साधन निरूपण. मागच्या निरूपणात आत्माराम ग्रंथाच्या 4थ्या समासाला आपण सुरुवात केली. साधन निरूपण समासाच्या पहिल्याच ओवीत समर्थांनी साधकाचा सिद्ध होण्यासाठी मी तुला साधना सांगतो, ती साधना जर मनापासून केली तर साधक सिद्धपदी पोहोचेल असा विश्वास दिला. सर्व साधनांचे जे सार आहे की ज्या साधनाच्या साह्याने साधक संसार सागरातून पैल तीरावर जातो, ज्या साधनेच्या माध्यमातून अनेक साधक सिद्ध बनले आहेत, असे सांगूनच त्यांनी समासाची सुरुवात केली. ते साधन म्हणजे श्रवण होय. आत्मस्वरूपासंबंधी श्रवण करावे आणि मग त्याचे मनन चिंतन करावे. मग एकदा आत्मस्वरूप जाणले की पूर्ण समाधान प्राप्त होते. असे आत्मस्वरूप जाणणाऱ्या संत सज्जन महानुभवी लोकांना त्यांचा अनुभव आलेला असतो. अशा लोकांशी अध्यात्म चर्चा करीत जावी. मला सर्व समजते, मला पारमार्थिक ज्ञान आहे अशी समजुतीत न राहता अत्यंत नम्रपणे संत सज्जनांजवळ बसून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न साधकाने करावा. त्यासाठी आवश्यक ती चर्चा करीत राहावे. स्वतःचा अहंकार थोडासा बाजूला केला तरच संतांसारखा अनुभव येण्याची शक्यता आहे. संत सज्जनांनी सांगितलेल्या साधन मार्गावरून साधकाने सातत्याने प्रवास करावा, तरच वृत्तीमध्ये परिवर्तन होऊ शकेल. एवढा विचार आपण मागच्या निरूपणात केला होता. समर्थ पुढे सांगतात, श्रीराम समर्थ श्रीराम. परमार्थ उठा ठेवी करिता, लाभची आहे तत्वता. दिवसेंदिवस शुद्धता, वृत्तीस होय नीच नवी श्रीराम. आपण व्यवहारात उठाठेव शब्द नेहमी वापरतो, पण तो फारसा चांगल्या अर्थाने वापरत नाही. मुलांना आपण म्हणतो की त्यांनी काही खूप खोड्या केल्या, तर आपण म्हणतो की कशाला नुसती उठाठेव करतो रे, नसत्या भानगडीत कशाला पडतो रे, या अर्थाने तो शब्द आपण वापरतो. इथे मात्र उठाठेव शब्दाचा अर्थ सातत्याने एकाच दिशेने अभ्यास करणे, प्रयत्न करणे असा आहे. मग सतत अभ्यास करायचा म्हणजे काय? दिवसभर दासबोधाचे सारखे ग्रंथ घेऊन वाचतच बसायचे का? हो, असं नाही. दिवसभर वाचन करणे कधीच कोणाला शक्य नाही. मग सतत प्रयत्न करणे, प्रयत्न करा असे सांगतात, तर मग सतत प्रयत्न कसे करायचे? तर दिवसभर अगदी थोडासा जरी आपल्याला वेळ आपल्याला जो उपलब्ध असेल, मिळत असेल, त्या वेळेमध्ये आपण अवश्य वाचन करायचे. पण इतर वेळी वाचलेल्या, श्रवण केलेल्या ग्रंथांचा विचार सतत आठवत राहायचा, तरच साधक साध्याच्या अधिकाधिक जवळ जातो. येथे लक्षात घ्यायचे
की आपण सगळे प्रापंचिक आहोत, त्यामुळे सतत पारमार्थिक गोष्टी आपण करू शकत नाही. तरीही आहे त्या वेळेत, आहे त्या घरात, आहे त्या लोकांमध्ये व आहे त्या परिस्थितीत, ती परिस्थिती अनुकूल असो या प्रतिकूल असो, कुठल्याही परिस्थितीत साधना मात्र कधीच सोडायची नाही. अहो, हे अगदी बरोबर आहे हो, सतत साधना करायची. असे कोणी कितीही सांगितले ना, तर ते तेवढ्या वेळापुरते आपल्याला पटते, पण वेळ आली की त्याचा मात्र विसर पडतो. आपण प्रपंचात इतके रममाण होतो, की सहजच म्हणतो की आम्हालाही परमार्थ करायचा आहे हो, आम्हालाही खूप असं वाचन करायचं आहे, पण काय करू, आमच्याजवळ वेळच नाही. असा सगळ्या सगळ्या लोकांचा, जास्तीत जास्त लोकांचा समज असतो आणि त्यांचा एकच सूर असतो की आम्हाला वेळ नाही. मग या वेळेचं नियोजन कसं करायचं? तर डॉक्टर काका म्हणतात, व्याप आणि उपद्व्याप लक्षात घ्यायचे, म्हणजे मग वेळ मिळतो. मग व्याप म्हणजे काय? तर व्यापामुळे साधनेला अजिबात अडचण येत नाही, पण उपद्व्यापामुळे मात्र साधनेत अडचण निर्माण होते. समजा आत्ताच संक्रांत झाली, सगळ्यांनी तिळगुळाची पोळी केली असेल. मग व्याप काय म्हणतो की मी स्वयंपाक केला, मला तिळगुळाची पोळी छान करता येते, इथपर्यंत सगळं ठीक आहे, तो झाला व्याप. परंतु माझ्यासारखी तिळगुळाची पोळी कोणालाच जमत नाही. पोळीत मी किती भरपूर सारण भरते, ते पोळीत सगळ्याकडे पसरते, पोळीचे काठ आणि पदरसुद्धा अत्यंत मऊ असतात. असं वाटलं की हा झाला उपद्व्याप. मग उपद्व्याप जर कमी केले ना, तर आपला वेळ वाचतो. आपण टी व्ही पाहतो, टी व्हीवरच्या काही ठराविक बातम्या पाहणं, एखाद्या वेळी करमणूक म्हणून संगीत ऐकणं, इथपर्यंत टी व्ही पाहणं ठीक आहे. पण रोज सिरियल पाहिलीच पाहिजे, त्यावर चर्चा केलीच पाहिजे, हे सगळे उपद्व्याप आहे. हे उपद्व्याप कमी करून त्या उपद्व्यापातून स्वतःला बाजूला करणं व व्याप जसा असेल तसा त्याला शांतपणे निभावून नेणं, याला साधना म्हणतात. जो अनप्रोडक्टिव्ह, अनावश्यक वेळ आपण खर्च करतो, ओढावून ओढावून घेतलेली जास्तीचे कामे करतो, अशी कामे जर आपण कमी केली ना, तर साधनेसाठी आपल्याला वेळ मिळतो. मग योग्य नियोजन करून वेळ मिळवला की त्या वेळात आपण मात्र साधना करायची. मग अशी जर त्या वेळेस साधना केली तर लाभची आहे तत्वता. पुढच्या चरणात समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे साधकाला लाभच मिळणार आहे. आणि असा लाभ मिळाला की काय होणार आहे? दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीच होय नीच नवी. की सतत साधना केल्याने अंतःकरणाची शुद्धता होते आणि वृत्ती अधिकाधिक शुद्ध होत जाते. वृत्ती शुद्ध झाली की आपण साध्याच्या जवळ पोहोचतो. परमार्थाची सुरुवात निष्काम कर्म व उपासनेने होते. जसजसा अभ्यास होत जाईल तसतसे निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध व उपासनेने शांत होते. शुद्ध व शांत चित्ताचे फळ म्हणजे ज्ञानाचा उदय होतो. असा हा अनुक्रम आहे. मग आपले चित्त शांत आणि शुद्ध आहे हे कशावरून ठरवायचे? तर कुठल्याही घटनेची अथवा कार्याबद्दल आपल्याला पश्चाताप अथवा बोचणी, मनाला बेचैनी वाटत असेल, तर काम केल्यावर मी जर म्हणत असेल की हे काम मी करायला हवे होते, हे काम मी करायला नको होते, कुठून मला हे काम करण्याची बुद्धी झाली, असे वाटत असेल, तर अजूनही चित्त शांत व शुद्ध झालेले नाही, हे लक्षात घ्यायचे. म्हणूनच समर्थ येथे सांगतात की परमार्थ उठाठेवी करिता लाभची आहे तत्वता. की तुम्ही जर सतत अभ्यास केला तर त्याचा परिणाम म्हणून वृत्ती जेव्हा सततच्या प्रयत्नाने शांत व शुद्ध होतात, तेव्हा बाह्य जगतात घडणाऱ्या घटनांचा परिणाम होत नाही. मन स्थिर होते व एकदा स्थिर झालेले मन आत्मानुसंधानात रमते व एक दिवशी ते स्वतःला विसरते. वृत्ती स्वतःला विसरली की जे व्हायला हवे ते झालेले असते. जे व्हायला पाहिजे याचा अर्थ अनुभवाला असेही सांगता येत नाही. अशी स्थिती तीच जीवनमुक्तांची स्थिती असते. त्यालाच जीव ब्रह्म ऐक्य म्हणतात. आणि हीच तर स्थिती मला प्राप्त करायची आहे ना, म्हणून सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. ही स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून ज्यांना अनुभव आला आहे त्यांच्या सहवासात त्याचा अंदाज आपल्याला करता येतो व जीवनमुक्त कसा असतो हे लक्षात येते.
पण आपण मात्र इतरांनाच विचारतो, अहो तुम्ही इतक्या वर्षापासून साधना करता का? मग तुम्हाला अनुभव आला का? तुम्ही मुक्त झाला का? असा विचार करणे हा उपद्व्याप आहे आणि मी मुक्त होण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे हा व्याप आहे. मग हा व्याप करण्यासाठी म्हणजे मुक्त होण्यासाठी समर्थ अतिशय सुंदर ओवी आपल्याला पुढच्या ओवीत सांगतात आहे की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. ही ओवी तर साधकांनी अगदी रोज लक्षातच ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवणाचे महत्त्व सांगतात. साधनेमध्ये श्रवण आणि मनन यांना श्रेष्ठ साधन म्हणतात असे संत आणि शास्त्र आपल्याला संबोधतात. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी पण दासबोधात चौथ्या समासात आपल्याला दासबोधात 4 समास श्रवणावर सांगितलेले आहेत. एकनाथ महाराजांनी पण श्रवणावर खूप काही लिहिले आहे. वेदांत शास्त्र सुद्धा श्रवणाला खूप महत्त्व देते. आपण आपल्या कामात दिवसभर बिझी असतो. माझी एक मैत्रीण आहे, तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तिचे सासू सासरे नेहमी आजारी असतात म्हणजे बेडवर असतात, त्यामुळे त्यांची सेवा करावी लागते. नवरा नोकरीमुळे बाहेर गावाला जातो, त्यामुळे सतत भेटायला येणारे मुलांचे शाळेत जाणे येणे या सगळ्या गोष्टी तिला सांभाळाव्या लागतात. मग तिला अध्यात्म परमार्थ करावासा कितीही वाटत असेल तर ती करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत कसा वेळ काढायचा? मग त्यावर खूप चर्चा केली गेली. तेव्हा तीच म्हणाली की अगं काम करता करता काही ऐकायचे असेल ना तर ती मी ऐकू शकते. म्हणूनच तर श्रवणाला महत्त्व आहे हो, की आपले काम सुरू असताना सुद्धा आपण ते साधन सहजरित्या करू शकतो. ती काम करता करता हेडफोन घालून श्रवण करू शकते. हेडफोनमुळे ते ऐकण्याचा त्रासही इतरांना होत नाही. स्वतःची जबाबदारी सांभाळता सांभाळता परमार्थही साधता येतो. आपणही रोजच्या कामामध्ये स्वयंपाक करतो, भांडे लावतो, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करतो. हे सर्व कामे हे आपले रुटीन आहे. ही कामे करता करता श्रवण करणे आपल्याला शक्य आहे. त्यामुळे वेळ मिळत नाही असे म्हणण्यापेक्षा वेळ कसा काढता येईल याचा विचार करावा. बऱ्याच वेळा काही कारणाने आपला प्रवास सतत सुरू असतो. प्रवास सुरू असताना शेजारच्यांशी थोडेफार बोलावे व लगेच उरलेला वेळ श्रवण नामस्मरण करण्यात घालवावा ना. पण आपल्याला वाटते की नुसते बोलतच राहावे. असे नाही. हा जर वेळ आपण वाचवला तर आपल्याला श्रवणासाठी नामस्मरणासाठी प्रवासातला वेळ कामी पडू शकतो. आपल्याला वाटते की एकदा दासबोध वाचला, एकदा भगवद्गीता वाचली, पुन्हा पुन्हा तेच तेच काय ऐकायचे. कारण समर्थ आपल्याला सांगतात की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन म्हणून ते नित्य नूतन केले पाहिजे. म्हणजे सतत ते करा सांगतात आहे. म्हणजे एकदा वाचून ऐकून आपले अंतःकरण शुद्ध होत नाही. वाचलेले ऐकलेले तेवढ्यापुरते कळते, पण स्थळ त्याग होता सवेची जाते. ज्याप्रमाणे आपल्या घरच्या फर्निचरवर धूळ बसते, ती धूळ एक दिवस झटकून पुसून चालते का हो? रोज ते झटकावं लागते, पुसावं लागते. घर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवण्यासाठी रोज घर झाडावं लागते, पुसावे लागते. अगदी त्याचप्रमाणे दररोज नवीन नवीन ग्रंथ सतत वाचावे, श्रवण करावे. कधी दासबोध वाचावा, कधी ज्ञानेश्वरी वाचावी, कधी भगवद्गीता तर कधी तुकारामांचे अभंग. या सर्व ग्रंथांमध्ये एकच विषय जरी सांगितलेला असला ना तरी तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या दृष्टांताने सांगितला जातो. त्यामुळे आपल्याला कळण्यास मदत होते. श्रवण करताना समर्थ रामदास स्वामी, विवेकानंद, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, नामदेव काका, तुकाराम महाराज यांच्या ग्रंथांचे श्रवण करावे. कारण श्रवण कुठले करावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपनिषदे अभ्यासावी. या सगळ्यात अद्वैत वेदांत जो शंकराचार्यांनी सांगितला आहे त्याला अनुसरून असलेले साहित्यच वाचावे. त्यामुळे विचारांना योग्य दिशा मिळते. सगळ्यांचं एक तत्व असलं की आपलाही गोंधळ होत नाही. अशा श्रवणाने
संतांनी मांडलेली पद्धत लक्षात एकदा आली तर श्रवणाने काय फायदा होतो, तर श्रवणाने आपले जुने वासनेचे निर्णय पुसून जातात. हे निर्णय जर पुसले जात नसतील तर समजावं की श्रवणाचा पाहिजे तसा उपयोग आपल्याला झालेला नाही. आधी श्रवण करून नंतर त्यावर मनन चिंतन करायचे. श्रवण करत असताना मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका असतात. त्यावर साधक बाधक विचार करावा लागतो. साधक म्हणजे साध्यापर्यंत नेणारा विचार, तर बाधक म्हणजे साध्यापर्यंत नेणाऱ्या विचारात आडकाठी आणणारा विचार म्हणजे बाधक आहे. म्हणून साधकाने साधक विचाराला घट्ट पकडून बसायचे. दुसरीकडे कुठे चित्ताला जाऊ द्यायचे नाही. चित्त विचलित होऊ द्यायचे नाही. त्या अवस्थेलाच तर निधिध्यासन म्हणतात. म्हणूनच साधनेने श्रवण, मनन, निधिध्यासन या 3 मुख्य पायऱ्या आहेत. त्यांनी आपली साधकाने साधना करावी. समर्थ म्हणतात, श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम. की श्रवण केल्याने नेमके आतमध्ये आपल्यात काय बदल होतो. बाहेरून आपण शब्द ऐकतो, कृती करतो, भोग घेतो. कुठलेही काम करताना अंतःकरणाच्या मुख्य 4 घटकांचा त्यात समावेश असतो. कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी. अंतःकरणाचे 4 घटक आपण बऱ्याच वेळा अभ्यासले आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग या 4 घटकांच्या साह्याने आपण कुठलेही ज्ञान ग्रहण करतो. त्यात इंद्रिये, मन व बुद्धी यांचा मुख्य समावेश असतो. असे म्हणतात की आपल्याला जो जन्म मिळतो तो आपल्या पूर्वजन्मीच्या वासना शिल्लक असतात म्हणून मिळतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आपल्याला जो जन्म मिळाला तो वासनेचा परिणाम आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाची कृती त्या वासनेच्या रेट्यानुसार होते. समजा 2 जुळे सख्खे भाऊ आहे. दोघांवरही आईवडील अगदी सारखेच संस्कार करतात. त्यांना सारखं शिक्षण देतात. त्यांचं खाणं पिणं सारखं, राहणीमान सारखं, सगळं सारखं असतानाही एक मुलगा अत्यंत हुशार, व्यवस्थित असतो, तर दुसरा गैरमार्गाला लागतो, व्यसनाधीन होतो. याला एकच कारण आहे की पूर्वजन्मातील वासना त्या दोघांच्या वेगवेगळ्या आहेत. जशा वासना असतील त्याप्रमाणे तो वागतो. ब्रह्मदेवाने आपली इंद्रिये बहिर्मुख केली आहेत. त्याशिवाय वासनांची भोगाकडे प्रवृत्ती होणारच नाही. आपल्या वासनेनुसार जर आपल्याला जन्म मिळाला असेल आणि त्या वासना आपल्याला भोगायच्या असतील तर इंद्रिय बहिर्मुखच हवीत. म्हणूनच ब्रह्मदेवाने ती बहिर्मुख केली आहे. त्यामुळे इंद्रियांची धाव त्यांच्या त्यांच्या विषयांकडे सतत धावत राहते. म्हणजे इंद्रियांची धाव बहिर्मुखच असते. याचा अर्थ असा होतो की जन्माला आल्यानंतर वासनांच्या भोगाकडे प्रवृत्त होणे हा जीवाचा सहज स्वभाव आहे. यात काहीच दोष नाही. पण ती प्रवृत्ती तशीच ठेवणे, इंद्रियांना न आवरणे हा मात्र दोष आहे. इंद्रिये बहिर्मुख असणे हा ईश्वराच्या व्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे त्यातून कसे बाहेर पडायचे असा साधकाने विचार करायचा. वासना नेहमी जीवाच्या बुद्धीच्या ठिकाणी राहते. मग वासना ही बुद्धीच्याच ठिकाणी का राहते हो? आपली बुद्धीच काम म्हणजे निर्णय घेते. निश्चयात्मिका वृत्तीचा बुद्धी म्हणजे वासना बुद्धीच्या ठिकाणी राहून ती स्वतःला अनुकूल असे निर्णय घ्यायला भाग पाडते. बुद्धीने घेतलेला निर्णय इंद्रियांपर्यंत कोण पोहोचवते? तर बुद्धीने घेतलेला निर्णय इंद्रियांपर्यंत पोहोचवते ते मन आहे. म्हणजे इकडं बुद्धी, मध्ये मन आणि तिकडे इंद्रिय असे त्याची रचना आहे. बुद्धीचे निर्णय इंद्रियांपर्यंत पोहोचवण्याचे काम मन करते. तसेच इंद्रियांकडून पुन्हा बुद्धीपर्यंत निर्णय ही मनच करते. म्हणजे मन हे दुतर्फा प्रवास करते. म्हणूनच तर समर्थांनी 205 श्लोक या मनासाठी लिहिले हो. कारण मन हा परमार्थात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बुद्धीचे जे वासनानुसार निर्णय असतात ते निर्णय जुने असतात. तर शास्त्राचे, मनाचे, संतांचे नवे निर्णय
मनामार्फत बुद्धीपर्यंत पोहोचवले जातात ते निर्णय नवे असतात. आपण जेव्हा नवे संस्कार मनामार्फत बुद्धीवर करायचा प्रयत्न करतो त्यावेळी बुद्धीकडून इंद्रियांकडे येणारे जुने संस्कार आणि इंद्रियांकडून मनामार्फत बुद्धीकडे येणारे नवीन संस्कार यात कुठेतरी संघर्ष उभा राहतो. हा संघर्ष कुठपर्यंत राहतो तर जेव्हा मन आणि बुद्धी यांचं ऐक्य होते तेव्हा बुद्धी मनामार्फत पोहोचवलेले निर्णय स्वीकारते आणि मगच संघर्षरहित वाटचाल सुरू होते. परंतु हे एकाएकी होणे कदापि शक्य नाही. त्यासाठी बुद्धीला सतत नवीन संस्कार करावे लागतात. म्हणूनच समर्थ म्हणतात नित्य नूतन हा शब्द तिथे वापरतात. एकच विषय नव्या नव्या पद्धतीने समजावून घेतला असता त्याची व्याप्ती समजते, वर्मे उलगडतात. म्हणून नवीन नवीन संस्कार सतत त्या बुद्धीवर करत राहायचे. जुने संस्कार काय आहे तर मी देह आहे, जगत सत्य आहे, करता भोगता मी आहे, या तीन भ्रांतीत बुद्धी सतत अडकलेली असते. मी देह ही धारणा तर आपली इतकी दृढ आहे की मी देह आहे असे मला वाटते हेही मला कळत नाही. संत शास्त्र हे जेव्हा समजावून सांगतात पण ते एक दोन वेळा ऐकून वाचून आपल्याला कळत नाही हो. कारण अनंत जन्माचे संस्कार या मी देह हे घट्ट धरून ठेवलेले असतात. ते जुने संस्कार पुसण्यासाठी 10-15 वर्ष सातत्याने त्याचा अभ्यास केल्याशिवाय जुने संस्कार पुसल्या जात नाही. आपल्याला मात्र 1-2 वर्ष साधना केली, गुरुमंत्र घेतला की लगेचच बदल व्हावा असं वाटतं. पण हे सगळे होण्यासाठी सतत श्रवण मनन करावे लागते. बुद्धीवर सतत नवीन शास्त्रानुसार संस्कार सातत्याने करावे लागतात. आधी वासनेचा क्षय करायचा म्हणजे वासना पूर्णपणे निवृत्त करायची. बुद्धीवर असलेले वासनेचे जुने जे संस्कार आहेत ते नाहीसे करायचे, पुसून टाकायचे आणि बुद्धीला शास्त्रांचे, संतांचे नवीन संस्कार द्यायचे. असे हळूहळू करता करता जुने संस्कार फिके होत जातात. त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो आणि एक वेळ अशी येते की ते पूर्णपणे पुसले जातात व शास्त्र संतांनी दिलेले निर्णय फक्त तिथे राहतात. असे जुने संस्कार पुसले जाऊन नवीन संस्कार बुद्धीवर झाले हे कसे ओळखायचे की आधी मला सतत फिरायला जावंसं वाटायचे, चित्रपट पाहायला जावे वाटायचे, बाहेर जाताना मेकअप करायचा, ड्रेस किंवा साडी जे काही घातले असेल त्यावर मॅचिंग बांगड्या, चप्पल गळ्यातले घालावे आणि मग मिरवावं असं वाटायचं. परंतु श्रवणाचा परिणाम म्हणून फिरायला जायचे असेल तर तीर्थयात्रा, संतांची जन्मगावे पाहण्यासाठी जावंसे वाटले पाहिजे. चित्रपट पाहण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष कीर्तन प्रवचनात जाऊन बसावसे वाटले पाहिजे. आता माझ्या राहणीमानात बदल होतोय की नाही, माझी राहणी साधी झाली आहे की नाही, साधी राहणी मला आवडते की नाही, जिवेचे चोचले कमी झाले का, हे सगळे जर हळूहळू कमी होत असेल ना तर श्रवणाचा परिणाम आहे. नाहीतर जसं श्रवण व्हायला हवं तसं झालं नाही असा निष्कर्ष निघतो. म्हणून जुने निर्णय पुसून टाकून नवे निर्णय स्थिर करणं हीच खरी साधना होय. त्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात आहे की श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. हे सांगून पुढे समर्थ म्हणतात की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथाले निश्चितार्थ श्रीराम. अतिशय महत्त्वाचा विचार समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे की तुम्हाला मी श्रवण मनन सतत करा सांगितलं आहे, पण हे सांगितल्यानंतर त्या ग्रंथ वाचल्यानंतर खरंच त्याप्रमाणे मी होते की नाही हे स्वतःला तपासणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच समर्थांनी म्हटलं जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, की जेव्हा आपण ज्ञानेश्वरी, दासबोध, पंचदशी, विवेक सिंधू, विवेक चूडामणी सारखे ग्रंथ वाचतो तेव्हा त्या ग्रंथात जे सांगितले आहे, भगवद्गीतेत जे आपण वाचले आहे,
काही पारायणं केली आहे, पाठांतर केले आहे. त्या सगळ्याचा शेवट काय, की नुसते वाचून सोडून द्यायचे हो? तसे नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात की जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. याचा अर्थ त्या ग्रंथामध्ये जे सांगितलेले असेल ना, ते तसंच्या तसं तुमच्या अनुभवात आलं पाहिजे. तेथे क्रियेच्या माथे आले. क्रियेच्या माथा अत्यंत आवश्यक आहे. आपण जे वाचतो ते वाचून केवळ सोडून द्यायचे नाही, तर जे वाचतो ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणले पाहिजे. हे प्रत्यक्ष आचरण ताबडतोब करता येणार नाही, पण सातत्याने साधना केली, त्यासाठी आवश्यक ती क्रिया केली की हळूहळू आचरणाकडे वाटचाल होऊ शकते. असे ग्रंथात सांगितले तसे स्वतः झाले पाहिजे, तसा निश्चय झाला पाहिजे. आपण रोज दासबोध ग्रंथ वाचतो, त्यातही समर्थांनी शेवटच्या ओवीत ग्रंथाची फलश्रुती सांगितली आहे. त्यात ते म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. म्हणजे मी ब्रह्म आहे असा निश्चय होऊन अनुभव आला पाहिजे. त्यासाठी जी साधना सांगितली आहे ती साधना सातत्याने केली पाहिजे. नुसते पारायण वाचन करून चालणार नाही, तर निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले असे झाले पाहिजे. आताही मी ब्रह्मरूपच आहे हो, माझे स्वरूपही निश्चळच आहे, परंतु हे मला माहिती नाही. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात छोट्या मोठ्या गोष्टींनी मी विचलित होते. मनाविरुद्ध थोडेसेही झाले की मन खट्टू होते. मला कोणी काही बोलले की माझा खटका उडतो, बेचैनी वाटते. तोपर्यंत मी या ओवीत सांगितल्याप्रमाणे अजिबात मला अनुभव नाही. तैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, अजून हे झालेले नाही. ते निश्चळ ब्रह्म अजूनही अंतरी बिंबले नाही. म्हणून सतत साधना करायची आहे, ग्रंथ वाचन करायचं आहे. एकच ग्रंथ नाही, तर नित्य नूतन म्हणजे वेगवेगळे ग्रंथ वाचत राहायचे आहे. प्रत्येक ग्रंथातून आपल्याला एखादा कुठला तरी पॉइंट क्लिक होत असतो, म्हणून सतत वेगळे वेगळे ग्रंथ वाचायचे. आपण परमार्थ जो करतो ना, तो परमार्थ अत्यंत जबाबदारीचा आहे, पण तो जबाबदारीचा आहे असे आपल्याला कधी वाटतच नाही हो. आपण प्रपंच अत्यंत जबाबदारीने करतो बरं का. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या अत्यंत काळजीने, कर्तव्याने पार पाडतो. माझ्या मुलाला अथवा पतीला सकाळी दौऱ्यावर जायचे असेल तर सकाळी लवकर उठून मी डबा करते, कारण बाहेरचं खाऊन तब्येत बिघडली तर याची मी काळजी घेते. हे करावयासच हवे. पण परमार्थ साधण्यासाठी जर सकाळी साधना करायची असेल ना, तर मात्र मी सकाळी उठण्याचा कंटाळा करते. हा कंटाळा मी का करते? कारण परमार्थ हा जबाबदारीचा आहे असं मला वाटतच नाही ना. परमार्थ केला काय नाही केला आहे त्यापासून काही अडत नाही असं आपल्याला वाटते ना. म्हणून परमार्थ हा अत्यंत जबाबदारीचा हे लक्षात यावयास हवे. डॉक्टर काका म्हणतात, गमतीने परमार्थाचे 4 प्रकार सांगतात की परमार्थ हा सवडीचा, आवडीचा, नडीचा व गोडीचा असतो. सवडीचा परमार्थ म्हणजे काय? जर वेळ मिळाला, जमलं तर आमच्या व्यापातून वेळ मिळाला तर आम्ही परमार्थ करू, त्याला म्हणतात सवडीचा परमार्थ. नडीचा परमार्थ म्हणजे सगळं व्यवस्थित सुरू असतानाही अचानक काहीतरी संकट येते, कुटुंबावर संकट येते, व्यवसायात तोटा होतो, कौटुंबिक परिस्थिती कधी कधी बिघडते, आरोग्य बिघडते, व्याधी निर्माण होतात. मग आपण डॉक्टरांकडे जातो, सगळे औषधोपचार करतो, पण डॉक्टरही जेव्हा हात वर करतात ना, की आता त्या ईश्वराच्या हातात आहे असं म्हणतात, तेव्हा मात्र आपण काय करतो? ईश्वराकडे धाव घेतो. म्हणजे नडलं की आपण देवाकडे जातो, त्याला नडीचा परमार्थ म्हणतात. गोडीचा परमार्थ म्हणजे तात्पुरतं आपल्याला बरं वाटते. भजन कीर्तनाला गेलं की बरं वाटते. घरात कटकटी असतात तर मग 1 तास मंदिरात प्रवचनात जाऊन बसलं, तेवढ्यापुरतं का होईना शांत मनाला बरं वाटतं. पण अशी थोडीफार आवड असणं हे येथे अपेक्षित नाही. तर परमार्थ हा आवडीचा असावा. आवडीचा परमार्थ म्हणजे अगदी मनापासून आपल्याला तो करावासा वाटला पाहिजे आणि त्याचं फळ किती आपल्याला चांगलं मिळणार आहे हे लक्षात आलं पाहिजे. समजा मला पुरणपोळी आवडते म्हणून ती मला येत नसेल
तर ती मी शिकते. पुरणपोळीसाठी जे काही साहित्य लागते ते सगळं मी गोळा करते. मग वेळ काढते आणि वेळ काढून ती पुरणपोळी शिकते, करते आणि मग मी ती खाते. म्हणजे आवड असली की माणसाला सवड मिळते आणि त्यासाठी तो सवड काढतोही. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न फुलवी भुलवी, तरी ते काही श्रीराम. की एखाद्या विषयाची आवड असेल तर त्याची लाज आपल्याला वाटत नाही. व्यसन असेल तर त्याचा शीण होत नाही. ते पूर्ण करायला अजिबात त्रास होत नाही. पिसे आणि न भुलवी, एखाद्या गोष्टीचं वेड लागलं असेल ना तर भूल पाडल्याशिवाय राहत नाही. याला आवडीचा परमार्थ म्हणतात. आपला परमार्थ असा आवडीचा, लाज न वाटणारा, वेड लावणारा असावा. सतत भगवद्गीता मनाचे श्लोकाचे आपल्याला वेड लागावे. त्याचा फायदा केवळ मला आणि मलाच होणार आहे. कारण परमार्थ करणे ही अगदी वैयक्तिक गोष्ट आहे आणि परमार्थ हा ज्याचा त्यालाच करावा लागतो आणि ज्याचं त्यालाच त्याचं फळ मिळतं. इतरांशी त्याचा काहीच संबंध नाही. म्हणून परमार्थ अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथे आले निश्चितार्थ. की जसे ग्रंथात सांगितले आहे तशा सगळ्या क्रिया कराव्या, वाचाव्या, ऐकाव्या, समजून घ्याव्या. रोज नित्यनियमाने त्या वाचनाने नवीन उभारी आपल्याला यावी. त्या उमेदीने, जबाबदारीने आपण अभ्यास केला तर तो जबाबदारीचा परमार्थ होईल. अशा उभारीने, जबाबदारीने आपल्या सगळ्यांच्या हातून या ग्रंथाचा अभ्यास व्हावा, अशी प्रेरणा समर्थांनी आपल्याला द्यावी, अशी मागणी मी समर्थचरणी करते. आणि पुढच्या ओवींचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करूयात. जय जय रघुवीर समर्थ.